राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची नुकतीच निवड झाली आहे। या निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांनी स्वीकारले। दीपक साळुंखे हे विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद रिक्त होते। त्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली। मात्र सोलापूर शहराला आक्रमक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे उमेश पाटील यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ अजित पवार यांनी घातली आहे। विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेश पाटील हे सुद्धा पक्षावर नाराज होते। त्यांनी तशी नाराजी व्यक्त करून दाखवली। शरदचंद्र पवार गटात जाण्याची शक्यता त्यावेळेस वर्तवली गेली। मात्र आपला नेता अजित पवार हेच मानून त्यांनी कोणत्याही पक्षात न जाता केवळ यशवंत माने यांचा पराभव करण्यासाठी त्यांनी दंड थोपटले होते आणि अजित पवारांना दिलेल्या शब्दानुसार त्यांनी मोहोळमध्ये यशवंत माने यांचा पराभव केला। त्यानंतर ते पुन्हा अजित पवारांच्या जवळ गेले। अजित पवारांनी सुद्धा उमेश पाटलांचे दिलेल्या शब्दाला जागणारा कार्यकर्ता म्हणून कौतुक केले। उमेश पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष झाल्याने आता सोलापूर जिल्ह्याचे राजकीय समीकरणे निश्चित बदलतील, यात कोणतीही शंका नाही। परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापूर जिल्ह्यात आक्रमक अभ्यासू चेहरा मिळाला हे मात्र नक्की।